नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमोचा 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता. त्याच वाटपाला आता प्रशासनाने सुरुवात झाली असून पहिला टप्पा 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असं पण आपण म्हणू शकतो. यापैकी एक सर्वात आधी यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या समोर करण्यात आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि उंबरखेडला हप्ता एकत्रित शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांची विशेष निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काही तासात हा लाभ भारतीय पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे. हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट 2,000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. सर्वात आधी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यामध्ये बँक उघडल्यापासून सकाळपासूनच प्रत्येक तासाला जिल्ह्यामध्ये पैसे नियोजन आणि वितरण होणार आहे. बँक केवायसी आणि आधार प्रमाणित पूर्ण असेल. या योजनेअंतर्गत गरज असू वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँकेशी जोडले आहे त्यांच्या या रखडलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर या प्रक्रियेत प्राधान्य लाभ दिला जात असून बँकेने तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन 2.5 लाखाच्या मर्यादेत आहे. अशा हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना लाभ मिळेल अशा शक्यता होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता, केवळ त्यांचा 9वा हप्त्याचे वितरण या जिल्ह्यांमध्ये जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वेळ टप्प्याटप्प्याने पैसे जमा करायचे नियोजन पूर्ण केले असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हा हप्त्याची वाट पाहत होते. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केले होते त्यांनी पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासात मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांनी निधी वितरणात आधी गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणीमुळे पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग केले असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेला निधी व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवलेली आहे. शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन किंवा ज्यांच्या घरात सरकारी नोकरी नाही अशा गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत लाभार्थीपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्र अधिकृत पोर्टलवर महा-डीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला संपूर्ण अपडेट आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट या व्हिडिओमधलं पाहायला मिळेल. चला तर बघा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडलेल्या मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्यात काम काही काळ सुरू होते जे आता पूर्ण झाले असून यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट बँक ऑफ आणि बँक ऑफ इंडिया मधील खातेदार यांचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैसे वितरण आता आणि वेळेवर सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यात निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता तिथे आता पद्धतशीर
पूर्णपणे धुराशील आहे. कोटक महिंद्रा आणि HDFC बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना देखील प्रक्रिया समजून घेण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पण पैसे जमा केले जात आहेत. दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मोठे आर्थिक बळ मिळेल असून अमरावती आणि अकोलासारख्या गरजू जिल्ह्यात पहिला टप्पा झुकणे मात देण्यात आला आहे. प्रत्येक तासाला एक जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सर्व करेल अशी माहिती विसू नाईक सूत्रांमार्फत समोर आली आहे. धन्यवाद भावांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. संपूर्ण अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. चला तर भेटू एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. अशाच बातम्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद.